बाय द वे मित्रांनो, आपण चाललो एका नवीन राज्यामध्ये, एका नवीन ट्रेडिशन, रिलीजन, कल्चर आणि फूड सुद्धा ट्राय करायला पाहिजे. अंजली जल्दी ट्रेन छूट रही है. हे बघा, यांचे काहीतरी ते रील बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळे बाय 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 करत चाललेले. जी मैं फाइन हूँ बट मैं आ रही हूँ बड़ौदा से, पर हूँ मैं पंजाब से बिलोंग करती हूँ. बेल वाले बेल 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 ले लो बेल. बेल ब्यूटी में ब्रेन वाला बेल है. तुम सोचोगी क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं. आणि जेवणामध्ये बघा काय आमच्याकडे ऍक्च्युली हे कोळंबी आहे, ही अंड्याची चटणी आहे. ते ऑब्व्हियसली पूर्णपैकी फॉग बघायला भेटतोय. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसला की नाही हा फॉग. कसं कसं वाटतंय, गारगार वाटतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. येस, या व्लॉग मध्ये मी घेऊन आलो एक ट्रेन जर्नी. बाय द वे मित्रांनो, आपण चाललो एका नवीन राज्यामध्ये, एका नवीन ट्रेडिशन, रिलीजन, कल्चर आणि फूड सुद्धा ट्राय करायला. बाय द वे सध्या आता मी आहे बँड्रा टर्मिनस वरती आणि 11:30ची माझी गाडी आहे. आणि मित्रांनो, आपण चाललो आहोत पंजाबला. अमृतसर, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर असे बरेच सारे प्लेसेस आपण व्हिजिट करणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता, ही आपली ट्रेन लागलेली आहे आणि ट्रेन लागताच इकडे फोटोशूट कंटिन्यूस चालू झालेले आहेत. हे आपले पप्पा आहेत. नमस्कार. हे बघा आपली फॅमिली आहे पूर्ण. ही आहे मम्मी. हाय 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 आणि मला बी हाय. आणि मी आहे समीर इर्डेकर. आपण यांना पाहिलं का, श्री तीर्थ टूर्सचे ओनर. म्हणजे नावाला आमच्या मिसेस आहेत त्या जास्त म्हणजे मेन ओनर त्या आहेत. आम्ही नावाला आहोत. आणि हा आहे, नाव काय? मयुरेश. आणि इकडे आल्यावरती हॅलो, नाव काय? रोशनी नलावडे. आणि अजून एक आपला मित्र आहे, त्याचं नाव आहे श्रेया. आशिष दुबे. गाडी निघायला 15 मिनिटं आहे, पण इकडे ऑलमोस्ट तयारी चालू आहे DDL वगैरे क्रिएट करण्याची. बघू शकतात सगळे लोक एन्जॉय करतात, काही ना काहीतरी चालू आहे. एन्जॉय आहे बघा. येस, हे बघा यांचे काहीतरी ते रील बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळे बाय 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 करत चाललेले. आणि मी पण जातो आता. 2 hours later. तर मित्रांनो, जवळपास आमची गाडी जी आहे ती ऑलमोस्ट सुरत पास झालेली आहे आणि खूप लाईक आमचं कंटिन्युअस काहीतरी खाणं वगैरे चालू होतं. आणि पहिलं म्हणजे दुपारी सकाळीच आपला नाश्ता झालेला, दॅट इज वॉज मेथी, परत शेपू, चपाती, खरडा. आणि आता परत आम्ही बसलोय जेवायला. संध्याकाळचे 4 वाजलेत. आणि जेवणामध्ये बघा काय आमच्याकडे ऍक्च्युली हे कोळंबी आहे, ही अंड्याची चटणी आहे आणि असं आमचं काय टेबल आहे. आणि हे बघा इथे मयूर झोपलेल्या वरती. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, काय छान वाटतंय माहिती. देखा था मैं अपने आंगन में, जैसे कह रही थी तुम मुझे बांधो बंधन में. ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने होकर भी सब लगते अपने हैं. मैं सोच में रहता हूँ, डर डर के कहता हूँ, पल पल दिल
A few moments later. अजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि डायरेक्टली कालच्या जर्नी नंतर आपण आता पोहोचलो आहेत न्यू रिलीज स्टेशनला. आणि हे बघू शकता तुम्ही, बघा हे काहीतरी रील बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. अंजली अंजली जल्दी ट्रेन छूटने वाली है, अंजली अंजली जल्दी ट्रेन छूट रही है. हे बघा रील बनवायचा प्रयत्न आहे इकडे. तर येस मित्रांनो, आता आम्ही दिल्ली वगैरे सोडून झालेलो आहे आणि ऑब्व्हियसली नाश्ता वगैरे सकाळी तर मस्त ब्रेड वगैरे खाल्लेला, बिकॉज सगळं काही पॉसिबल नाही की कॅप्चर करून दाखवावं, बिकॉज एक मोठ्या जर्नीवरती चाललोय नवीन फ्रेंड सोबत. हे बघा एक माझी नवीन फ्रेंड आहे. मॅडम तुमचं नाव काय आहे बाय द वे? गीता गीता, फक्त फ्रॉम गीता? डोंबिवली. गीता फ्रॉम डोंबिवली. श्री तीर्थ टूर्स मध्ये तुम्ही फीडबॅक नाही देते तर तुम्ही सांगू शकता गीता तुमचं पूर्ण सरनेम काय आहे? माझं नाव आहे गीता झाम. आय एम फ्रॉम डोंबिवली. तुम्हारे फिटनेस का राज क्या है? झुंबा 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 इज माय फिटनेस डान्स. JHAAM. नो इट्स अ फ्रूट जाम, बरोबर ना, आपण जे ब्रेड सोबत खातो ते. आणि मित्रांनो आपल्या समोर ना इकडे एक अंकल आहेत, हे आपल्याला काल भेटले. अंकल आप कैसे हो, आपका नाम बताओ. छानपैकी मेरा नाम गुलशन भारद्वाज, आप कहाँ से हो? मैं बड़ौदा से। बरोडा से. बाय द वे कालपासून हे अंकल आणि आंटी आपल्याला जॉईन झालेले आहेत. आंटी आप कैसे हो, आपका नाम बताइए थोड़ा. हाँ जी, मैं फाइन हूँ, बट मैं आ रही हूँ बड़ौदा से, पर हूँ मैं पंजाब से बिलोंग करती हूँ. और ये बहुत अच्छा साथ मिला इन लोगों का, और इतना मजा आ रहा है कि मैं आपको क्या कहते हैं वर्ड्स ही नहीं है कि मैं बयान ही नहीं कर सकती कि कितने अच्छे ये ग्रुप है. और अगली बार ये भी विचार कर रही हूँ कि मैं इन लोगों के साथ एक बार फिर दोबारा टूर पे जाऊँ. ऍक्च्युली आंटीला भेटल्यापासून असं वाटतंय की ना कोणत्या तरी मोठ्या थिएटर मध्ये किंवा आपण असे पंजाबी टाईप मूवीज बघतो ना, ते जे ऍक्सेंट असतात त्यांच्या बोलण्याचं, ते मला कालपासून इकडे जाणवत आहे. मित्रांनो इथे आमचे हाऊजीस आहे, हाऊजी बोलते, उनो चालू आहे. बघा काय जुगाड केलाय उनो खेळायला. आणि ऍक्च्युली हे नवीन आहेत आमच्यासाठी उनो खेळण्यासाठी. हे एक नवीन प्लेअर, हे एक नवीन प्लेअर. ह्यांना कालच आम्ही एक्सपर्ट केले तर आम्हालाच हरवायचा प्रयत्न करतायत. आणि हे आंटी आमचे शिकतायत बाय द वे, बसला. आणि हे आमचे अंपायर आहेत. बाय द वे आता तुम्हाला बघायची का आमची तयारी काय चालू आहे. हे बघा ऍक्च्युली एवढी मोठी आपण भेळ आणलेली आहे बाय द वे. आणि हे बघा भेळ कसे मिक्स करतायत. आता मिक्स करण्याचं जुगाड बघा कसं चालू आहे ते. प्लास्टिक मध्ये फरसाण वगैरे टाकलेलं आहे. आणि लसूण चिवडा टाकतोय. आणि हो आमचा डोंबिवलीमध्ये भेळचा पण स्टॉल आहे, नक्की एकदा व्हिजिट करा. हे बघा हे पंजाबचे कांदे आम्ही टाकतोय याच्यामध्ये. हो आम्ही मुंबईवरून कांदे आणलेत. पंजाबी आंटीने कापले असले तरी आपले मुंबईचे आहेत. आणि आम्ही डोंबिवलीकर त्याचं मिक्स करतोय, म्हणजे आमचा एकदम काय म्हणतो इंडो आमचा भेल आहे हा. इंडो नॉर्थन. येस. बाय द वे डोंबिवली करू नका, आम्ही सुद्धा मुंबईकर आहोत. आम्हाला गर्व आहे आम्ही मुंबईकर असल्याचा. मला गर्व आहे डोंबिवलीकर असायचा. ठीक आहे, प्रत्येकाला आपल्या शहराचा गर्व असतोच आणि असला सुद्धा पाहिजे, बिकॉज प्रत्येक जण आपल्या शहराला खूप प्रेम करत असतो. आणि हे बघा कशा प्रकारे मिक्स करायचा प्रयत्न चालू आहे. काय आवाज येतोय? बेल वाले बेल 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 ले लो बेल. अंडी अंडी बेल कैसे दी आपने? 25 रुपीज प्लेट. नहीं ये आंटी 50 रुपए में बेचेगी. 50 मैं रुपए beauty with brain वाली हूँ, तो brain को थोड़ा महंगा ये भेल ब्युटी विथ ब्रेन वाला भेल है. तर येस मित्रांनो आता आम्ही वेळ खातोय. हे बघा आमचे चेहरे, आम्ही ऍक्च्युली आंघोळ नाही केली कालपासून, तर आज संध्याकाळी आम्ही अमृतसरला पोहोचू तेव्हा आम्ही नक्की आंघोळ करू. तुम्ही बघू शकता हे पण एक चेहरा कसं झालं. अंकल आप मजे कर रहे हो क्या मुंबई करों का साथ के साथ? बहुत बढ़िया, बहुत एंजॉय कर रहा हूँ. मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना, मैं इकरार करूं. दीवानों की ये बातें दीवाने जानते, जलने में क्या मजा है परवाने जानते हैं. तुम यूं ही जलाते रहना आग बागों में, पल पल
नदी जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं। चला जाऊं A few moments later. तर येस मित्रांनो, फायनली 30 तासाच्या जर्नी नंतर आता सध्या आम्ही उतरलो आहोत अमृतसर मध्ये. रात्रीचे 8:15 म्हणजे जवळपास 8:15 झालेले आहेत. आणि तुम्ही लिटरली ना इथे स्टेशनवरती ऑब्व्हियसली पूर्णपैकी फॉग बघायला भेटतोय. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला की नाही हा फॉग. येस, हा बघा बघा फॉग दिसतो. ऍक्च्युली फॉग दाखवा, फॉग. तुम्ही नाचते मोर. लिटरली बघा ना, तुम्हाला आय डोंट नो दिसतंय की नाही, बट इकडे तुम्ही जर बघत असाल ना पूर्ण स्टेशन वरती व्हाईट आहे बघा. आमचा इकडे मोर नाचतोय. ऍक्च्युली अर्धे लोक बघा पुढे गेलेले आहेत, अर्धे लोक मागे आहेत. जस्ट बिकॉज लाईक व्लॉग वगैरे असं चालू असतं तर आपण मागेच असतो. बट लिटरली असं वाटतंय की पहाटे पहाटे उतरलोय, बिकॉज इकडे एवढा टेम्परेचर जो आहे ना हाय आणि एवढी थंडी आहे बाय द वे. तर बघा तुम्ही बघाच ऍक्च्युली. मे बी कॅमेरामध्ये तेवढं जस्टिस नाही करत आहे, पण माझ्या रिअल आईजनी मी जर बघतोय तर मला पूर्णपैकी इकडे फॉगच फॉग या स्टेशनवरती दिसतोय. येस मित्रांनो, हे बघा अमृतसर स्टेशनवरती आणि ही आपली जी ट्रेन त्याला आता आपण सध्यासाठी बाय बाय करणार आहोत. आणि दिस इज फॉर द फर्स्ट टाइम मी अमृतसरमध्ये पोहोचले. बाय द वे पंजाब मी कधीच एक्सप्लोर केलेलं नाही आहे आणि मे बी लाईक 2025 मध्ये हा जो आहे की वेळ आलेली आहे पंजाब एक्सप्लोर करायची. आपण अमृतसरला गोल्डन टेम्पलला सुद्धा जाणार आहोत. तर हा व्लॉग ना मित्रांनो तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा हे सगळे कसे झालेले आहेत रेडी इथे फोटोज काढायला. आणि अमृतसरचा स्नॅप घेतात बाय द वे सगळे. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? थंडी कशी वाटते तुम्हाला अमृतसरमध्ये? मला जवळजवळ 2016 पासून नाही, 13 पासून मी येतो इथे. दरवर्षी येतो 31 डिसेंबर इथे साजरा करायला. आणि 31 डिसेंबर मी अमृतसरलाच करतो दरवेळेस. फक्त लॉकडाऊन सोडलं तर बाकी सर्व वर्ष मी एकही वर्ष स्किप केलेलं नाहीये. आणि इथे यायला खूप मला आवडतं, छान आहे. वर्ष कसं जातं, वर्ष झाल्यावर इथे येऊन माझा वेळ काढतो मी आणि चांगला प्रतिसाद. कसं कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मला कसं वाटतंय? खूप थंडी आहे, खूप थंडी आहे खरंच, पण छान वाटतंय. छान छान थंड थंड वाटतंय. गारगार वाटतंय. खूप 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 थंडी वाजते, खूप थंडी वाजते. खूप मस्त वाटतंय. एकदम प्लीजंट क्लायमेट आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स. लवली. लय भारी, खूप छान वाटतंय. थंडी भरपूर आहे, छान वाटतंय पण एकदम.